नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर इतके दिवस आपल्यापाशी गव्हाणी वगैरे नव्हत्या, मोठ्या टोपल्यांमध्ये वगैरे शेळ्यांना ठेवत होतो आपण चारा. पण आता फायनली आपल्या फार्मवरती आता गव्हाणी झालेली आहेत. कारण बघू शकता तुम्ही, आता शेळ्या ज्या आहेत त्यांना म्हणजे चारा भरपूर वेस्ट होत होता. आणि खाली भरपूर सांडत होतं आणि ते अर्ध्याच्या वरी नुसतं खाली वाटोळ होऊन जात होता चारा आपला. आणि आता बघू शकता गव्हाणी वगैरे बनवलेल्या आहेत व्यवस्थित. 2 गव्हाणी बनवलेल्या आहेत, अजून 2 बनवायच्या आहेत आपल्याला गव्हाणी. बघू शकता, जेणेकरून व्यवस्थित शेळ्यांचं मोठं जेवढं जाईल तेवढं साईज ठेवलेली आहे. आणि मस्त इथं उभारून खाणार 33 इंच हाईट आहे याची. मग ह्या ज्या गव्हाणी ज्या आहेत ह्या गव्हाणी 4,500 रुपयाला 2 गव्हाणी आपण बनवून घेतलेल्या आहेत 4,500 रुपयाला. आणि जे बॅलर जे आहे ते बॅलर आपण स्वतः दिलेलं आहे. आणि बाकीचं संपूर्ण ते लोखंड असो, त्यांचे कर्णावळ वगैरे सर्व गोष्टी याच्यामध्ये ॲड आहेत त्या 4,500 मध्ये. तर बघू शकता तुम्ही इकडं आपल्या जे ही शेळी मार्के असल्यामुळे हिच्याला सेपरेट ठेवलेलं आहे. आणि हे तिचे 2 बोकड बघू शकता, बोकड किती जबरदस्त झालेले आता, एकदम मस्त सध्या संगोपन चालू आहे. आणि लवकरात लवकर म्हणजे आता झालं जास्तीत जास्त 1-1.5 महिना राहिला आता पावसाळ्याला. आता आपल्याला सुका चारा जो आहे तो स्टोअर करून ठेवायचा आहे. आणि मुरघासाच्या बॅगेमध्ये आपल्याला 100 ते 200 कडबा कुटी करून व्यवस्थित त्याच्यामध्ये मीठ वगैरे गुळ वगैरे व्यवस्थित ॲड करून, म्हणजे मिठाचं पाणी असो किंवा गुळाचं पाणी वगैरे मारून स्टोअर करून ठेवायचं, जेणेकरून ते पावसाळ्यामध्ये व्यवस्थित चारा आपल्याला शेळ्यांना टाकता येईल. कारण गेल्या वर्षी काय झालं, आपण जो चारा जो स्टोअर करून ठेवलेला होता गुळी, ते अवकाळी पावसामुळं त्याच्या गुळ्याच्या खालून संपूर्ण पाणी निघून गेलं. एवढा आपला जो चारा होता 4,000 रुपयाचा आपण तुरीचं गुळी स्टोअर करून ठेवलेलं होतं, ती सर्व गुळी आपल्याला खराब होऊन गेलेलं होतं. त्याच्यामुळे ह्यावेळेस असं नियोजन केलेलं आहे की मुरघासाच्या बॅगेमध्ये चारा स्टोअर करून ठेवायचा आपल्याला. सावकाश चालू आहे. पत्र वगैरे आणले तिकडे बघू शकता तुम्ही. तिथे पुढे जे पत्रे जे आहेत हे संपूर्ण पत्रे बदलायचे आहेत. पण कसं आहे, आमच्या भागामध्ये माणसं वगैरे भेटणं लई मुश्किल आहे. त्याच्यामुळे बघू शकता, कारण गव्हाणीच बनवायला कमीत कमी 1 महिना लागलेला आहे. गव्हाणीच बनवायला बघू शकता. तर कशा वाटल्या गव्हाणी ते सुद्धा कमेंट करून सांगा व्यवस्थित. सध्याला मस्त नियोजन चालू आहे. आणि शेळ्यांना फक्त 4G उलट नेपियर चालू आहे बरं का, कधी पण लक्षात असू द्या. बरेच जर म्हणतात बंदिस्त शेळी पालनामध्ये एवढं निसर्गरम्य वातावरणामध्ये शेळी भरपूर प्रकारचे चारे खात असते. मान्य आहे मला, भरपूर प्रकारचे चारे खात असते. पण कसं आहे, आपल्या फार्मवरती शेळ्या कशा सेट करायच्या, आपल्या जर माहिती जर चांगली असेल तर एका चाऱ्यावर पण होऊ शकते. आता शेळ्यांना 1 टाईम खोराक, 2 टाईम 4G उलट नेपियर आणि 1 तास बाहेर हिंडवणं बस. याच्या व्यतिरिक्त शेळ्यांना काहीच नाही, कॅल्शियम वगैरे कसलं काहीच नाही, औषध उपचार वगैरे किंवा आपण म्हणत असतो व्हॉल्युअर टॉनिक असो, मल्टीव्हिटॅमिन असो, असलं काहीच नाही. तर बघू शकता अशा पद्धतीचं संगोपन चालू आहे. कसं आहे, मला एवढंच म्हणायचं व्हिडिओमधून, ज्याला माहिती आहे शेळी पालनातली आणि ज्याला चांगलं नॉलेज आहे किंवा ट्रेनिंग वगैरे घेतलेले चांगल्या ठिकाणी तुम्ही, त्या ठिकाणी तुम्हाला जे अख्खं आयुष्य, एखाद्या शेळी जर अख्खं आयुष्य जर तिनं जर खांडामध्ये फिरस्तीमध्ये जरी घातलेलं असेल, ती सुद्धा शेळी तुम्ही आपलं हे करू शकता, बंदिस्त शेळीमध्ये सेट करू शकता. जर तुम्हाला जर शेळीपालनाची जर माहिती नसेल, उगाच तुम्ही 20 शेळ्या 4 लाख उत्पन्न जर असा जर विचार करून जर शेळीपालनाला जर सुरुवात केलेली असेल, तर तुमच्या फार्मवरती जन्मलेलं पिल्लूसुद्धा, फार्मवरती जन्मलेली पाठसुद्धा तुम्ही सेट करू शकत नाही. विषय माहितीचा आहे, विषय नियोजनाचा आहे, विषय चारा नियोजनाचा आहे, शेड व्यवस्थापनाचा आहे, विक्री व्यवस्थापनाचा आहे, संगोपनाचा आहे. आणि ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. बघू शकता मस्त एकदम नियोजन चालू आहे सध्या. तर ठीक आहे, धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.